आज आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत। ओबीसी बांधवांसाठी आम्ही लाट्या खाट्या आम्ही जान हातेले पिले। आतापर्यंत 10 वेळा हल्ले झालेत आणि आमचा विरोधक एवढा सज्जन आहे की त्याला शब्दाचं उत्तर शब्दाने देता येत नाही, म्हणून महिलांना तर आमच्या अंगावर सोडलं जात आहे। यांची मोडस ऑपरेंडिटी प्रत्येक ठिकाणी एकच आहे, म्हणजे चिखल्याला प्रकरण घडलं तिथं पण महिलांनाच अंगावर सोडलं जातं, भूमपरांड्यात किंवा आमच्या अंजनगावला प्रकरण घडलं तिथं पण आमच्या अंगावर महिलांनाच सोडलं। पुण्यामध्ये मी प्रेस घेऊन, प्रेस म्हणजे काय असतं हो, ओबीसींची वेदना, ओबीसींच्या अडचणी, ओबीसींचं आरक्षण या संदर्भात प्रेस घेतली। प्रेस म्हणजे लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला ना। प्रेस घेऊन खाली येत असताना शहा नावाची एक महिला, मग ती शहा अहमद शाहची वारस आहे का निजामाची वारस आहे तर तिने एकदा तपासून घ्यावं। ती डायरेक्ट रस्ता अडवण्याचं काम करते। म्हणजे तुमची वैचारिक दिवाळखोरी झाली का? तुम्ही बुद्धी कुठं गहाण ठेवली का? का तुमचा मेंदू डोक्याकडून गुडघ्याकडे सरकलाय, महिलांना अंगावर घालताय? पण हे कोण करते सर? हे जरांगे पाटलाची टीम, IT सेल रोज आमचे मीम्स बनवतात, मिमिक्री बनवतात, आमच्यावरचे व्हिडिओ रील बनवून टाकतात। आम्हाला फरक पडणार काय नाही। उत्तर असेल तुमचं? अरे गावगाड्यातला ओबीसी हा जगन्नाथाचा रथ आहे। ज्या दिवशी जगन्नाथाचा रथ चालू होईल, निघेल, त्यावेळी तुम्हाला कसं चाकाखाली जाल आणि कसं संपून जाल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।